नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेवरती। बघा, साडी नेसल्यावरती उजव्या साईडचा जो साडीचा भाग असतो किंवा ती जी निरी असते वरची, तर ती वरती अशी खेचली जाते आणि त्यामुळे काय होतं की साडीचा जो फॉल असतो तो दिसू लागतो। तर समोरचा हा जो लुक आहे तो बघा खूप खराब दिसत आहे। तर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येत असेल तर यासाठी मी अगदी सोपी अशी ट्रिक आज दाखवणार आहे। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पूर्ण पहा। आता इथे साडी नेसायला आपण आता सुरुवात करूया। तर आता इथे मी साडी जी आहे ती पहिल्यांदा टक करून घेणार आहे, म्हणजे खोचून आपल्याला घ्यायची आहे। तर साडी उंचीला जास्त असेल तर तुम्ही फोल्ड करू शकता पूर्ण पायापर्यंत, म्हणजे आपले साडीमध्ये पाय किंवा जे आपण चप्पल घालणार आहोत ती साडीमध्ये दिसता कामा नये अशा प्रकारे आपल्या साडी जी आहे ती घ्यायची आहे, नेसायची आहे। म्हणजे पूर्ण जमिनीला ते साडीचं जी भाग असतो, म्हणजे साडीची जी बॉर्डर असते ती टच झाली पाहिजे, अशा प्रकारे आपली साडी नेसायची आहे। समजा तुम्ही साडीवरती हील घालणार असाल तर पहिल्यांदा आधी तुम्ही साडी नेसण्यापूर्वी हील घाला आणि त्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। आता इथे साडी टक करून झालेली आहे आपली। त्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। तर आता इथे पदराच्या जे दोन्ही जे टोक आहे ते मी एकत्र करून घेतले आणि त्यानंतर पदर पाठीमागून फिरून मी माझ्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। आता इथे आपण पदराची उंची पाहूया। पदराची जी उंची असते ती गुडघ्याच्या थोडंसं पदर हा खाली यायला पाहिजे एवढी आपल्याला उंची घ्यायची आहे। आणि आता ही साडी आहे ती सॉफ्टवाली आहे, त्यामुळे मी ही जी ट्रिक आहे पदर काढण्याची ती वापरत आहे। या ट्रिकमुळे ना पदर एकदम पटकन काढला जातो आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर आता इथे मी उजव्या साईडने पदर काढायला सुरुवात करत आहे। तर तुम्ही कोणत्याही साईडने इथे पदर काढू शकता, उजव्या साईडने काढा किंवा डाव्या साईडने काढा, जी तुम्हाला जास्त सोपी वाटत असेल त्या साईडने तुम्ही पदर जो आहे तो काढू शकता। आता इथे पदराचं टोक आहे ते मी खांद्यामध्ये टाकलं आणि पदर थोडंसं शेक करून घेत आहे आणि त्यानंतर आता इथे पदराच्या प्लीट्स आहेत त्या मी आता एकत्र करत आहे। नेहमीची ज्यावेळी तुम्ही साडी नेसताना त्यावेळी पण ही अगदी सोपी ट्रिक आहे, तर ह्या ट्रिकचा तुम्ही वापर करू शकता। आता इथे पदर काढून झाल्यानंतर पदराला आपल्याला पिन लावायची आहे। जे ब्लाऊजची नॉट आहे त्या ठिकाणी मी पिन लावलेली आहे आणि त्यानंतर आता इथे थोडेसे मी खाली वाकून ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा शेक करून घेत आहे आणि प्रेस करूनही घेत आहे आणि त्यानंतर मी असा हात फिरून घेतला आणि समोरच्या आता इथे प्लीट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित अशा करायच्या आहेत। इथे तुम्ही बघत असाल साडीची जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे ती अगदी गळ्याजवळ आलेली आहे, त्यामुळे आता इथे मी पिन लावत आहे। तुम्ही मला म्हणाल की तुम्ही कितीशे पिन लावणार आहात, पण काही गोष्टी जर का व्यवस्थित आपल्या दिसायला पाहिजेत, अगदी आपण छान दिसलं पाहिजे, तर यासाठी तुम्हाला पिन ही लावावीच लागते। आता इथे तुम्हाला ही पिन लावायची नसेल तर तुम्ही दुसरी एक पिन किंवा जी आपली बॉबी पिन असते केसांची तर तिचाही वापर तुम्ही इथे करू शकता। पण काय होतं की ह्या ज्यावेळी तुम्ही पिन वापरताना त्यावेळी ती पिन असते ती दिसू शकते आणि सेफ्टी पिन ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी ती सेफ्टी पिन दिसत नाही। तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथे पिन आहे ती लावू शकता आणि ही पण ऑप्शनल आहे। जर का खरंच खूप जास्त अशी प्लीट एकदम गळ्याजवळ येत असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे पिन लावायची आहे, पण प्लीट अगदी गळ्याजवळ येत नसेल तर तुम्ही पिनचा वापर करू शकत नाही। आता इथे बघा साईड फिटिंग आपल्याला करायची आहे। तर साईड फिटिंगसाठी मी इथे गाठ बांधणार आहे। तर साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्टवालं आहे, जास्त कडक नाही आहे, त्याच्यामुळे इझिली इथे गाठ आपण बांधू शकत आहोत, त्यामुळे इथे मी ह्या ट्रिकचा इथे वापर केलेला आहे। आता आपण गाठ बांधलेली आहे ती गाठ मी तशीच सोडून देणार आहे आणि पहिल्यांदा आधी साडीच्या निऱ्या काढून घेत आहे। तर पहिली जी निरी असते आपली ती मोठी असते आणि राहिलेल्या ज्या निऱ्या असतात त्या मात्र मीडियम साईजमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत। तर बघा एवढ्या साडीच्या निऱ्या मी काढलेल्या आहेत आणि जो भाग मी साडीचा आहे तो बघा आपल्याला सोडायचा आहे थोडाफार। तर आता इथे वरच्या ज्या दोन निऱ्या आहेत त्या बघा त्यांच्यामध्ये स्पेस नाही आहे, त्यामुळे मला त्या दोन निऱ्यांची मोठीच अशी एक निरी जी आहे ती करावी लागलेली आहे। आता सगळ्या निऱ्या आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत। आपल्याला प्रॉब्लेम काय येतो की ही जी वरची जी निरी असते ना तर ती आपली एकदम वरती जाते। तर यासाठी मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा एक वेगळी ट्रिक दाखवलेली आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी एक वेगळी ट्रिक आहे ती दाखवत आहे। तर इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत। वरखाली झाल्या असतील तर त्या नीट एका लाईनमध्ये तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा एकापाठोपाठ एक अशा, म्हणजे थोडंसं अंतर त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे
आणि त्यानंतर आता इथे बघा सगळ्या निऱ्या मी एका लाईनमध्ये घेतलेल्या आहेत आणि आता ह्या निऱ्यांना मी पिन लावत आहे. पिन लावताना तुम्हाला ही आतल्या साईडने लावायची आहे. आपल्या परकरला धरून ही जी पिन आहे ती निऱ्यांना लावायची आहे. आतल्या साईडने लावल्यामुळे ही जी पिन आहे ती तुमच्या पोटाला पण लागणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे राहते. जाड फॅब्रिकची जर साडी असेल तर तुम्हाला थोडी मोठी पिन आहे ती वापरावी लागणार आहे. आता इथे आपण निऱ्यानं पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपला जो उजवा पाय असतो ना, त्या पायात आपल्याला ही जी वरची जी निरी आहे ना, उजव्या साईडची जी वरची निरी आहे ते जे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला पायामध्ये धरून ठेवायचं आहे. उजव्या पायामध्ये तुम्हाला धरून ठेवायचं. आता बघा मी पायाखाली उजवा जो पाय आहे माझा त्याच्या पायाखाली मी धरून ठेवलं आहे ते फॅब्रिक आणि त्यानंतर आपल्याला ते जे फॅब्रिक आहे म्हणजे वरच्या ज्या निरीचं जे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला टक करायचं नाही आहे. तर पहिल्यांदा आधी राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला आधी टक करून घ्यायच्या आहेत. तर बघा राहिलेल्या ज्या निऱ्या त्या मी टक केलेल्या आहेत आणि त्यानंतर आता वरचं जे निरीचं जे फॅब्रिक आहे ते मी नंतर टक करणार आहे. यामुळे काय होईल की आपली जी निरी आहे ना ती वरती अशी खेचली जाणार नाही. एकतर आपण पायामध्ये सुद्धा ते जे फॅब्रिक आहे निरीचं ते आपण धरून ठेवलेलं आहेच आणि आपण आता इथे टक करत आहोत. यामुळे आपल्या साडीचे जी फॉल जो आहे तो दिसत होता तोही दिसणार नाही आणि सगळं एका लाईनमध्ये सगळ्या ज्या निऱ्या त्या आपल्या दिसणार आहेत. आता इथे उजव्या साईडला थोडंसं साडीचं फॅब्रिक राहिलेलं आहे तर ते पण आपल्याला टक करायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला इथे साईड फिटिंगसाठी जे आपण फॅब्रिक सोडलेलं आहे ते आधी आपण इथे टक करून घेऊया. तर इथे जी गाठ आहे आपण बांधलेली ती आतल्या साईडने आपल्याला वरती आपल्या उजव्या साईडला खेचून घ्यायची आहे आणि बस ती जी गाठ आपली वरती आलेली आहे ती फक्त आपल्याला टक करायची आहे. बघा मी उजव्या साईडला ती जी गाठ आहे ती टक केलेली आहे आणि त्यानंतर जे फॅब्रिक थोडंसं उरलेलं आहे त्याची छोटीशी प्लीट काढून मी ती पाठच्या साईडला थोडी टक केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला साडी जी आहे ती नेसायची आहे. आता इथे समोरच्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित अशा करून घेऊया आणि साईडला ज्या आपल्या प्लीट्स पडलेल्या आहेत त्याही आपण थोड्याशा सेट अशा करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसलात ना तर तुमची जी निऱ्या आहेत त्याही अगदी एका लाईनमध्ये राहणार आहेत. अजिबात तुमच्या वरती खाली होणार नाहीत आणि जो साडीचा फॉल दिसतो तोही दिसणार नाही. मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवणार आहे. तर आता इथे तुम्ही बघत असाल की इथे आपली साडीची जी निरी आहे ते अजिबात वरती खेचली गेलेली नाही आहे किंवा साडीचा जो फॉल आहे तोही आपला दिसत नाही आहे. तर साडी नेसताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवलात आणि ह्या ट्रिकचा वापर केला तर तुम्ही पण अगदी परफेक्ट पद्धतीने साडी नेसू शकता. साडी नेसताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जर का विचार केला तर जर लक्ष देऊन आपण साडी नेसली तर आपण पण अगदी परफेक्टपणे साडी जी आहे ती नेसू शकतो. तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.